नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या सेशनमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या अगोदर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बघितलं. मग अकाउंट्स फॉर नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन और कन्सर्नचं आपल्याला अकाउंट बनवत असताना प्रामुख्याने आपल्याला उदाहरण हे रिसिप्ट अँड पेमेंटच्या स्वरूपात येतं. फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्सच्या स्वरूपात येतं. तर अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचं उदाहरण हे या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंटच्या स्वरूपात येतं. आपल्याला सॉल्युशन करताना इन्कम अँड एक्सपेंडिचर, दॅन आफ्टर बॅलन्स शीट. मग आज आपण बॅलन्स शीट बघणार आहोत. बॅलन्स शीट हे फायनल अकाउंटचं आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं हे जवळजवळ सारखंच असतं, कारण बॅलन्स शीटमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नसतो. फरक असतो कोणता? इन्कम अँड एक्सपेंडिचर फायनल अकाउंटमध्ये असतं प्रॉफिट अँड लॉस. परंतु आपली नफा न मिळवणारी संस्था असल्यामुळे या ठिकाणी आपलं प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्न येतच नाही. आपला काय या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचरला घेताना रिकरिंग इन्कम अँड रिकरिंग एक्सपेन्सेस, वारंवार होणारे जे काही मिळणारे उत्पन्न आहे, वारंवार होणारे जे काही खर्च आहे, हे रिकरिंग एक्सपेन्सेस आणि रिकरिंग इन्कम हे दोन्ही या ठिकाणी आपल्याला घ्यायचे असतं. किंवा कॅपिटल इन्कम असतील, कॅपिटल एक्सपेंडिचर असतील, हे आपल्याला त्यामध्ये घ्यावे लागतं. आता आपण जे काही बॅलन्स शीट बघणार आहोत, या बॅलन्स शीटमध्ये प्रामुख्याने आपल्याला सर्वात अगोदर जर काही बघायचं असेल तर आपण लॅबिलिटी बघूया. मग लॅबिलिटी जी आपल्या लेफ्ट हँड साईडला या ठिकाणी बॅलन्स शीटला ऑलवेज शोन ऑन लेफ्ट हँड साईड लॅबिलिटी. यामध्ये पहिला भाग जो आहे तो आहे कॅपिटल फंड. मग हा जो काही कॅपिटल फंड आहे, हा कॅपिटल फंड आपण फायनल अकाउंटमध्ये कॅपिटल अकाउंट म्हणतो, परंतु या ठिकाणी याला कॅपिटल फंड मानावं लागतं, कारण हा विशिष्ट प्रकारचा फंड असतो. हा कुणीही याच्यामध्ये भांडवल गुंतवत नाही किंवा काय अशा प्रकारचा, म्हणून या ठिकाणी आपण याला कॅपिटल फंड म्हणूया. त्याची घेताना आपल्याला ओपनिंग फिगर या ठिकाणी घ्यावी लागते कॅपिटल फंडची. मग त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं ते एकदा लक्षात घ्या. डोनेशन कॅपिटलाइज. मग हे जे काही कॅपिटलाइज डोनेशन असतं, मग आता डोनेशन तुम्ही म्हणता ना, कॅपिटलाइज काय भानगड आहे, डोनेशन काय भानगड आहे, तर त्या ठिकाणी या सेवाभावी संस्थेमध्ये प्रवेश घेत असताना काही डोनेशन द्यावी लागतात, किंवा काही व्यक्ती असतात की या सेवाभावी संस्थांना डोनेशन देत असतात, आणि मग त्या संस्थेमार्फत ते डोनेशन हे भांडवलामध्ये त्याचं रूपांतरित केलं जातं. म्हणून ते जे काही भांडवल असतं ते भांडवल हे कॅपिटलाइज केलं जातं, म्हणून ते डोनेशन ॲड केलं जातं. त्यानंतर एंट्रान्स फीज जी की कॅपिटलाइज आपण करत असतो, प्रवेश फी आपण ज्याला म्हणतो. जर सेवाभावी संस्थेमध्ये आपल्याला सभासदत्व स्वीकारायचं असेल आणि ते सभासदत्व स्वीकारल्यानंतर आपण जी काही प्रवेश फी भरतो, ती प्रवेश फी भरल्यानंतर ती संस्था त्याचं कॅपिटलायझेशन करत असते. दॅन आफ्टर पुढं आहे सरप्लस. जसा फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट किंवा लॉस येतो, प्रॉफिट आला तर तो आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो, लॉस आला तर तो कॅपिटलमधून लेस करतो. तसंच या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसचा विचार केला जात नाही, परंतु या ठिकाणी सरप्लस आणि डेफिसिटचा विचार केला जातो. इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज कॉल्ड सरप्लस, आणि एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज कॉल्ड डेफिसिट. सरप्लस म्हणजेच तो प्रॉफिटसारखा काउंट केला जातो, त्याला प्रॉफिट म्हणायचं नाही, सरप्लस म्हणायचं. म्हणून सरप्लस हा नेहमी कॅपिटलमध्ये ॲड केला जातो, आणि डेफिसिट हा लॉससारखा काउंट करायचा, परंतु लॉस म्हणायचं नाही, त्याला डेफिसिट म्हणायचं. म्हणून सरप्लस हा या ठिकाणी नेहमी सरप्लस ॲड केला जातो. ओके. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे आपल्याला डेफिसिट. डेफिसिट हा नेहमी लेस केला जातो. मग हे झाल्या सर्व बाबी ह्या कशावरच्या,
ह्या कॅपिटल फंडवरच्या सर्व बाबी या ठिकाणी आपण बघितलं. मग या सर्व बाबी कॅपिटल फंडच्या ज्या असतात थोडक्यात या फायनल अकाउंट सारख्याच आपल्याला ट्रीट कराव्या लागतात. ओके. दॅन आफ्टर बिल्डिंग फंड. आता बिल्डिंग फंड म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला काही व्यक्ती ज्या असतात त्या स्पेसिफिक पर्पजसाठी आपल्याला फंड देत असतात, पैसा देत असतात. कशासाठी? बिल्डिंग फंडसाठी. मग ती बिल्डिंग बांधण्यासाठी निधी दिला जातो, एन्डॉमेंट फंडसाठी दिला जातो, टुर्नामेंट फंडसाठी दिला जातो, स्पेशल फंडच्या स्वरूपात दिला जातो, चॅरिटी फंडच्या स्वरूपात दिला जातो. मग हे जे काही सगळे फंड आहे, बिल्डिंग फंड, एन्डॉमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, चॅरिटी फंड, हे सगळे फंड जे असतात ती आपली लायबिलिटी असते. जसं फायनल अकाउंटमध्ये आपण या ठिकाणी काय बघतो? रिझर्व्ह फंड बघतो, वर्कर्स कम्पन्सेशन फंड बघतो. मग हे जे काही रिझर्व्ह फंड असतात हे फंड म्हणजेच आपली लायबिलिटी असतात, भविष्यात आपल्याला ते देणं असतं. मग हे जे काही विशेष पर्पजफुली फंड असतात त्याच्यानंतर रेग्युलर आपले क्रेडिटर्स असतात, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक अधिकर्ष सवलत आपण ज्याला म्हणतो, ऑदर लोन, बाहेरून आपण काही लोन त्या ठिकाणी घेतलेलं असेल तर ते ऑदर लोनमध्ये काउंट करतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट साईडला कुठल्या प्रकारचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आलेले असतील? एनी टाइप्स ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑलवेज शोन ऑन बॅलन्स शीट्स लायबिलिटी साईड. ओके. जे काही आपले द्यावयाचे राहिलेले खर्च, समजा सॅलरी असेल, चालू वर्षी आपण 5,000 सॅलरी दिलेली आहे पण आपल्याला द्यायची 10,000 होती, पण आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी द्यायची राहिलेली आहे, ॲड आउटस्टँडिंग आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे मागच्या वर्षी द्यायची राहिली ती चालू वर्षी देऊन टाक. त्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम, अगोदरच आपल्याला पैसे त्या ठिकाणी मिळालेले असतात त्याला प्री रिसिव्ड इन्कम म्हणलं जातं, ती आपली लायबिलिटी असते. आणि दॅन आफ्टर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जी वर्गणी आहे ती आपल्याला अगोदरच मिळालेली असते किंवा अगोदरच आपल्याला प्राप्त झालेली असते, ती प्री रिसिव्ड इन ॲडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीची वर्गणी ही आपल्याला चालू वर्षीच मिळते. मग चालू वर्षी आपल्याला ती खर्च करता येईल का विद्यार्थ्यांनो? तर नाही. पुढच्या वर्षीची वर्गणी आपल्याला पुढच्या वर्षीच वापरावी लागते, म्हणून चालू वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये टाकावं लागते. का बॅलन्स शीटमध्ये टाकावं लागते लायबिलिटी साईडला? कारण ती आपल्याला पुढच्या वर्षी ती आपली देयता आहे. दॅन आफ्टर लाईफ मेंबरशिप फी. लाईफ मेंबरशिप म्हणजे काय? आजीवन सभासद वर्गणी, आजीवन सभासद फी. काही सभासद असे असतात की जे आजीवन सभासद असतात, त्यांनी आजीव सभासदासाठी विशिष्ट निधी देऊन ठेवलेला असतो की माझी आजीवन वर्गणी. मग दरवर्षी ती आजीवन वर्गणीमधला काही भाग हा पुढच्या वर्षीच्या खर्चासाठी ठेवला जातो किंवा पुढच्या वर्षी आपल्याला बॅलन्स शीटला तो घ्यावा लागतो. ही झाली लायबिलिटी साईड. मग आता लायबिलिटी साईड झाल्यानंतर पुढं आपल्याला दिलेली आहे ॲसेट साईड. मग ही जी काही ॲसेट साईड आपल्याला दिलेली आहे ही ॲसेट साईड अभ्यासत असताना सर्वात प्रथम आपल्याला जर काही अभ्यासायचं असेल तर यामध्ये कॅश इन हँड, सर्वसामान्य बॅलन्स शीटसारखी कॅश इन हँड ही आपली ॲसेट आहे, कॅश ॲट बँक आपली ॲसेट आहे. फिक्स डिपॉझिट, हे फिक्स डिपॉझिट येताना रिसिप्ट अँड पेमेंटच्या पेमेंट साईडला येत असतात. इन्व्हेस्टमेंट हेही पेमेंट साईडला येत असतात. सनरी डेटर्स, डेटर्स इज अन आवर कस्टमर, हेही आपल्या ॲसेट साईडला येत असतात. लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, इक्विपमेंट असेल, प्ले ग्राउंड असेल, हे आपले ॲसेट आहे. ग्राउंड म्हणजे त्या ठिकाणी ती लँड झाली म्हणून ती आपली ॲसेट आहे. मोटर व्हेकल, आपली एखादी सेवाभावी संस्था आहे त्याच्या कामकाजाकरता आपली मोटर व्हेकल असेल ती आपली ॲसेट आहे. लायब्ररी बुक्स, जर आपली लायब्ररी असेल आणि लायब्ररीमध्ये असणारे बुक्स ही आपली ॲसेट आहे. स्पोर्ट मटेरियल, जर आपली एखादी स्पोर्ट क्लब असेल त्याच्यामध्ये असणारं स्पोर्ट मटेरियल आपली ॲसेट आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी, शिल्लक राहिलेली स्टेशनरी, चालू वर्षाचं कन्झम्पशन किंवा चालू वर्षाचा उपभोग वजा जाता शिल्लक राहिलेली स्टेशनरी ही स्टॉक ऑफ स्टेशनरी असते. मग हा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी असते ती आपली ॲसेट असते. जर आपली एखादी ट्रस्टचं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले ड्रग्स
किंवा शिल्लक राहिलेली जी काही आपली त्या ठिकाणी औषधं असतात, ही औषधं ही आपली मालमत्ता असतात. त्याच्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन. मग लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन टू वर्क, जे काही वर्कर असतील किंवा एनी पर्सन असेल, मग आपण जे काही लोन्स देतो, ॲडव्हान्सेस गिवन करतो, तर त्या ठिकाणी ॲडव्हान्स दिल्यानंतर तो आपल्याला परत येणार असतो, म्हणून ती आपली मालमत्ता असते. ॲक्युअर्ड इंटरेस्ट, जो काय आपल्याला मिळणारं व्याज आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस अँड आउटस्टँडिंग इन्कम. मग आउटस्टँडिंग रिसिव्ड इन्कम जे असतात ते, ही सगळी आपली ॲसेट आहे. नॉर्मली आपलं फायनल अकाउंटच्या बॅलन्स शीटसारखं हे बॅलन्स शीट या ठिकाणी ॲपियर होत असतं. मग हे बॅलन्स शीट आपण बघत असताना इन जनरल बॅलन्स शीट आपण या ठिकाणी तयार करत असतो.